मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विक्रम सर्वांना गुड न्यूज देतो की यंग आणि हँडसम मुलगा म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा प्रतीक हा आपल्या रम्याला पाहण्यासाठी अमेरिकेतून भारतामध्ये येणार आहे। आणि हे ऐकताच सर्वजण रम्याकडे पाहतात तर रम्याला धक्का बसतो। आता रम्याच्या चेहऱ्याचा रंगच उडतो तेव्हा पार्थ आता हसतच म्हणतो, अरे वा बाबा, छान बातमी दिली तुम्ही तर। रम्या कॉंग्रॅच्युलेशन्स हा असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो तर रम्या रागातच पार्थकडे पाहते तर पार्थ हळूच काव्याकडे पाहतो। तेव्हा वसू विचारते, हे सगळं परस्पर कसं ठरवलं रे विक्रम तू? अरे सर्वात अगोदर मला विचारायला नको का तू? मग आता लगेचच विक्रम म्हणतो, हे काय? अरे मी सांगतोच आहे ना वसू आत्या तुला। त्यावेळी ती म्हणते, असं सर्वांसमोर सांगतोस का तू? आणि मला एक गोष्ट कळत नाही, आपल्या रम्याला कधी पाहिलं रे त्यांनी? आणि अशी कशी सरळ त्यांनी डायरेक्ट मागणीच घातली? अरे मला तर वाटतं ना तूच परस्पर फोटो पाठवला असेल हिचा। त्यावेळी आता विक्रम म्हणतो, अगं असं काही नाही, मी आपल्या मुलांच्या संगीत सोहळ्यांची लिंक पाठवली होती ना, व्हिडिओ त्यांनी पाहिला आणि मग लगेचच फोन केला की एवढी सुंदर मुलगी आहे तरी कोण? आणि खरंच संगीत सोहळ्यामध्ये आपली रम्या किती सुंदर दिसत होती आणि तिच्याकडे कोणाचं लक्ष जाणार नाही असं नाहीच ना। त्यावेळी सर्वजण रम्याकडे पाहत असतात। इथून राव म्हणतो की अरे वा वा, लग्नानंतर थेट ग्रीन कार्ड अमेरिका, छान छान हा रम्या, आय लाईक दिस असं म्हणून तो रम्याकडे पाहून हसतो। तेव्हा रम्या रागातच त्याच्याकडे पाहते तर आता सर्व वातावरण एकदम शांत झालेलं असतं तर मंजू विचारते, दादा मला काय म्हणायचंय, अमेरिकेमध्ये कुठे राहणार ही रम्या आता? मग त्यावेळी मिथून म्हणतो, बेळगावला। तर सर्वजण पुन्हा एकदा हसतात। तेव्हा मंजू म्हणते की गप्प बसा हो, काही पण काय बोलताय? त्यावेळी मिथून पुन्हा एकदा म्हणतो, अहो वसुताई हसा ना जरा, हसा। अहो दादाने एवढी छान बातमी तुम्हाला सांगितली आहे, थोडं स्माईल आणा की चेहऱ्यावर जरा। त्यावेळी वसू अजूनच रागात आता मिथूनकडे पाहते तर मिथून आपला गप्प राहतो। त्यानंतर मानिनी म्हणते, अहो खरंच लग्नानंतर ना आपली रम्या खूप खुश राहील तिकडे, कारण माणसं खूप प्रेमळ आहेत। तेव्हा वसू रागातच मानिनीकडे पाहते। मग आता पार्थ सुद्धा म्हणतो, मुलगा चांगला असेल तर काय हरकत आहे? तेव्हा आता रम्याला अजूनच राग येतो, तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती उठून तेथून जाते। त्यावेळी आता लगेचच वसूसुद्धा तिच्या पाठोपाठ चाललेली असते। मग आता विक्रम म्हणतो, ताई थांब ग जरा, तू थांब इथे बस। तेव्हा वसू आता शांत बसते। मग म्हणतो की अगं हे सगळं पाहून ना जरा रम्याला धक्का बसला असेल, पण तू तिच्या वयाची होऊन असा विचार नको ना ग करू, कारण आयुष्यामध्ये सगळंच आपल्या मनासारखं नाही होत, हे समजव जरा प्लीज तिला। त्यावेळी मानिनी म्हणते, वसुताई अहो रम्याचे बाबा असते तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं जे आत्ता हे करतायत ना। वसूला समजावत मानिनी म्हणते की रम्याच्या बाबांसारखेच हे सुद्धा आहेत। त्यावेळी मिथून म्हणतो, खरं तर मी लहान तोंडी मोठा घातोय वसुताई, परंतु दादा आणि वहिनीला खरंच तुम्ही मानलं पाहिजे। अहो पोटच्या गोळ्यासारखं, पोटच्या मुलीसारखं त्यांनी आजपर्यंत रम्याला वाढवलंय, सांभाळलंय, तिला हवं नको ते तिला सगळं पाहतायत, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करतायत ना, यांना आता दाद दिली पाहिजे। त्यावेळी सर्वजण वसूकडे पाहतात तर वसू एकदम गप्प राहते। त्यानंतर मंजू म्हणते, हो वसुताई मी सुद्धा तुला हेच म्हणते यावेळी, अगं रम्या थांबली ना आता पार्थसाठी, पण पार्थचं सुद्धा लग्न झालंय ना। त्यावेळी वसू म्हणते, हो झालंय ना लग्न, आणि त्यांच्या लग्नाचं काय होतंय हे आपण बघतोच आहे ना सगळेजण। तेव्हा लगेचच मिथून म्हणतो, त्यांचं ते बघून घेतील ना, तुम्ही ना फक्त आपल्या रम्याची काळजी घ्या आणि तिच्याकडे जरा लक्ष द्या, म्हणजे ना तिला आशेवर ठेवू नका, एवढंच माझं म्हणणं आहे। त्यावेळी विक्रम म्हणतो, एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय। अगं वसुताई खरंच हा मुलगा ना खूप म्हणजे खूप चांगला आहे, जरा विचार करायला हवा तू। तुला सांगू वसुताई, हे कुटुंब सुद्धा चांगलं आहे, मानिनी आणि मी लहानपणापासनं त्या कुटुंबाला ओळखतोय, खरं तर रम्यासाठी अतिशय उत्तम मुलगा आहे हा। त्यावेळी आता लगेचच मानिनी म्हणते, वसुताई आपली मुलं खुश तर आपण खुश हो ना, रम्या सुखाने नांदायला लागली ना तर बघा तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा पूर्वीसारखं हसू येईल। त्यावेळी वसू आता या गोष्टीचा खूप म्हणजे खूप विचार करते आणि मनातच म्हणते, आता काय सांगू मी तुम्हाला, तरी माझ्या रम्याचा आनंद फक्त आणि फक्त या पार्थबरोबर लग्न करण्यातच आहे आणि अजूनही तिने त्याची आशा सोडली नाही। परंतु विक्रम म्हणतोय ना ते सुद्धा चुकीचं नाहीये, कारण आई म्हणून तिच्या भल्याचा मी विचार करायलाच हवा।
असा विचार आता ती करत असते. पण आता विक्रम म्हणतो, ताई अगं तू आता जास्त विचार करू नकोस ना. अगं हे बघ, रम्याला आपण मुलगा तर दाखवून देऊ ना. अगं कदाचित मुलगा बघितल्यावर तिला आवडेल सुद्धा तो, आणि नाही आवडला तर ती नाही म्हणू शकतेच ना. पण एकदा मुलगा बघून तरी घ्यायला काय हरकत आहे सांग ना. त्यामुळे रम्याला तू प्लीज प्लीज कन्व्हिन्स कर. आता संध्याकाळी चहा पाण्याला आपल्याकडे येणार आहेत, त्यामुळे आता रम्याला कन्व्हिन्स करणं ही फक्त तुझी जबाबदारी आहे वसुताई. त्यामुळे प्लीज आता जरा ऐकून घे. तेव्हा वसू या गोष्टीचा खूप विचार करत असते. तेव्हा वसू म्हणते, बघते मी प्रयत्न करून. तेव्हा सर्वजण आता वसूकडे पाहतात आणि हसतात. वसू सगळं काही अगदी शांतपणे घेण्याचा निर्णय घेते. आता रम्याच्या सुखापुढे तिला दुसरं काहीच म्हणजे काहीच दिसत नसतं. त्यावेळी वसू आता तेथून जाते. मग आता मानिनी ही विक्रमच्या खांद्यावर हात ठेवत सगळं काही ठीक होईल असं म्हणते. मग त्यानंतर ती सुद्धा मनात विचार करते की एकदा रम्याचं सगळं काही मार्गी लागलं ना, मग वसुताईसुद्धा शांत होतील आणि सगळ्या गोष्टीसुद्धा अगदी मार्गी लागतील. मला खात्री आहे पूर्णपणे असं म्हणून लगेचच ती आता जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्याकडे पाहते. तर इकडे रम्या आता लगेचच तिच्या रूममध्ये येते आणि लगेचच पार्थचे कपाटात असणारे ते सर्व फोटोज पाहते आणि म्हणते, पार्थ अरे तू दिलेले सर्व गिफ्ट्स, आपल्या सर्व आठवणी मी सगळे अगदी जपून ठेवल्या आहेत अरे. पण तुला मी सांभाळू शकले नाही. तू जर माझं प्रेम मान्य केलं असतं तर आज आपण एकत्र असतो पार्थ, अगदी नवरा बायको म्हणून असं म्हणून रम्या रडत असते. जे मला हवं होतं ना ते तर घडलं नाही, पण तुला जे हवं होतं ना ते सुद्धा नाही घडलं ना पार्थ. त्या क्षणी तुला माझी आठवण का नाही आली रे? तू असा का वागतोस माझ्याशी पार्थ, मला कळतच नाही. असं म्हणून ती एक डायरी असते ना ती हातात घेते आणि आपली अशी छाती जवळ धरून कवटाळते आणि खूप रडू लागते. त्यानंतर ती म्हणते की तू का समजून घेत नाहीये माझं तुझ्यावर असलेलं प्रेम. तेवढ्यातच वसू तेथे येते आणि म्हणते, तो तुला कधीही समजून घेणार नाहीये रम्या, आणि हे तुला का समजत नाहीये ना मला तेच कळत नाही असं वसू आत्या समजावू लागते. तेव्हा रम्या वसूकडे पाहते आणि म्हणते, आई अगं तो घेईल समजून मला. एकदा ती काव्य निघून गेली ना त्याच्या आयुष्यातून की पार्थ मग माझाच आहे, फक्त आई माझाच. त्यावेळी वसू रडकुंडीला येते आणि म्हणते, खरंच हात जोडले तुझ्या पुढे ग मी रम्या, तू का ठेवून आहेस ना एवढी आशा मला कळतच नाही. अगं कठीण आहे ग रम्या, खरंच खूप कठीण आहे. तेव्हा रम्या म्हणते की आई अगं खरंच मनापासून आपण खरं प्रेम केलं ना की काहीच म्हणजे काहीच कठीण नसतं. वसू आता तिच्या हातात असणारी डायरी खाली ठेवते आणि म्हणते, बाळा सगळं सोडून दे ग आता. ऐक बाळा, तू ज्याला इतकी वर्ष आपलं मानलं तुझा कधी नव्हताच ग, आणि यापुढे सुद्धा नसणार आहे. त्याला जर का तुझी इतकी काळजी असती ना रम्या तर त्याने तुझे प्रयत्न नक्कीच समजून घेतले असते आणि तुझी पर्वा सुद्धा केली असती बाळा. त्यावेळी रम्या म्हणते, अगं आई पण केली ना त्याने माझी पर्वा. अगं आई मी आत्महत्या करते म्हटल्यानंतर स्वतःचा साखरपुडा तो सोडून आला ना. त्यावेळी वसू तिचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत विचारते, हो का, असं आहे का, पण त्याने नंतर काय केलं मग सांग बरं. अगं त्याने तुला दम भरला आणि साखरपुड्यासाठी निघून गेला. प्रत्येक वेळी त्याने तुला नाकारलं आणि त्याच्या मनासारखं केलं. अगं त्याच वेळी माझा तुझ्याकडे पाहून अगदी जीवच तुटला. अगं तू रडून दमून झोपी जायचीस ग, परंतु मी तर रात्रभर तुझ्या उशाशी बसायची आणि तुझ्या डोक्यावरून हात फिरवायची. मला ना तुझी खूप काळजी वाटायची. ऐक ना रम्या, आजवर तू फक्त तुझ्या मनाचं ऐकलंस, तुझ्या मनासारखं केलंस, पण आज आईचं ऐक ना बाळा, माझं ऐक ना, आजच्या दिवस ऐक ना. असं म्हणून वसू रडूनच रम्यासमोर हात जोडते. अगं जसा तू आजपर्यंत पार्थचा विचार करत आली ना बाळा, तसा फक्त एकदा आणि एकदा तू तुझ्या आईचा विचार कर ना बाळा, एकदाच आईचा विचार. असं म्हणून ती खूप रडू लागते. ऐक ना बाळा, पार्थ बरोबर लग्न करण्याचा विचार सोडून दे ना. अगं त्याला खरंच तुझ्याबद्दल काही म्हणजे काहीच वाटत नाही. पार्थ आता तेथे येतो आणि म्हणतो, हे सगळं काही खोटं आहे. त्यावेळी रम्या आणि वसू या दोघीही आता पार्थकडे पाहतच राहतात. दुसरीकडे आता विक्रम हा मानिनीला म्हणतो, मानिनी काय तुला बरं वाटतंय ना सगळं. तेव्हा मानिनी म्हणते, हो पण ह्या गोळ्या घ्या अगोदर, या गोळ्या घ्या अगोदर, कसला एवढा विचार करताय. विक्रम म्हणतो, काही नाही ग, हे स्थळ आणून मी चूक तर नाही केली ना. मग आता ती म्हणते, नाही हो तुम्ही बरोबरच केलंय आणि योग्य केलंय. म्हणजे मी तुम्हाला आजच सांगितलं तर तुम्ही लगेच राजकुमार सुद्धा शोधला आणि आपल्या मुलांचा संसार सुद्धा वाचवला. तेव्हा आता लगेचच विक्रम म्हणतो, वसुताई गेली आता आपल्या मुलीला समजवायला,
पण काय माहीत आता काय होतंय काय नाही. सुताई एक हट्टी तर रम्या 2 हट्टी आहे. ती खूप हट्टी आहे रम्या पण. अगं वसुताई रम्याच्या प्रेमात फुलवेडी झालेली आणि रम्या काय तर पार्थच्या प्रेमात अगदी फुलवेडी झालेली. त्यामुळे काही विचारूच नको. एवढा सगळा घाट घातलाय खरा. आता फक्त रम्याने नाही म्हणायला नको. तेव्हा मानिनी म्हणते की होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल. मी तुम्हाला सांगू का, वसुताईंना हे पटलेलं दिसतंय आणि त्यांच्या नजरेमध्ये हे स्पष्टपणे मला जाणवलं. बरं हे घ्या बरं, असं म्हणून ती आता लगेचच विक्रमला गोळ्या देते. ती तसंच काही वाटलं ना, मी आणि मिथुन भाऊजी वसुताईंबरोबर बोलतो, चालेल ना? तेव्हा ठीक आहे असं आता विक्रम म्हणतो. तेवढ्यातच नंदिनी आता तेथे येते आणि म्हणते, आई जरा बोलायचं होतं तुमच्याबरोबर. त्यावेळी आता अगं बाळा परवानगी कसली घेतेस, असं विक्रम म्हणतो. नंदिनी म्हणते, तुम्ही रम्यासाठी मित्राच्या मुलाचं स्थळ आणलं तर हे खूपच अनॲक्सेप्टेड होतं, पण बरं झालं, याची ना खूप गरज होती बाबा. त्यावेळी विक्रम म्हणतो, हो बाळा माझ्याही येत होतं लक्षात. पुढे नंदिनी म्हणते, एवढी छान गोष्ट आज झाली आहे म्हटल्यानंतर थँक्यू तर म्हणायलाच हवं ना. त्यावेळी मानिनी म्हणते की सगळ्यांच्या भल्याचाच विचार आहे हा. विक्रम म्हणतो, हो तेही बरोबर आहे. मग आता मानिनी म्हणते, हो ना, खरं तर मला काव्य आणि पार्थची खूप काळजी लागली होती. आता फक्त रम्याने हे मान्य करायला हवं. त्यावेळी नंदिनी म्हणते, करेल ती मान्य, फक्त आपण पॉझिटिव्ह राहायला हवं. आणि खरं तर रम्याबद्दल माझ्या मनात कोणताही राग नाही आहे. ती जर याला हो म्हणाली तर तिचंही भलं होणार आहे आणि माझ्या काव्याचा संसारसुद्धा सुरळीत होणार आहे. आणि यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी कोणतीही नसेल. त्यावेळी आता लगेचच हात जोडून नंदिनी म्हणते, मला माहीत आहे काव्या अजिबातच कुणाबरोबर घरात चांगली वागत नाही आहे, पण कसं आहे ना, तिच्या सुखाचा सुद्धा तुम्ही विचार करताय, तिला झेलताय ना, त्यामुळे खरंच तुमची खूप आभारी आहे. असं म्हणून नंदिनी आता त्या दोघांसमोरही हात जोडते. तेव्हा मानिनी म्हणते, नंदिनी अगं असं काय करतेस बाळा? अगं अशी किती वेळा थँक्यू म्हणशील, कारण काव्याचं सुख आणि पार्थचं सुख हे आता एकमेकांवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आम्ही काव्याचा विचार केला काय किंवा पार्थचा विचार केला काय, एकूण एकच झालं ना बाळा. त्यावेळी नंदिनी हो म्हणते. त्यावेळी विक्रम म्हणतो, नंदिनी तू येऊन हे बोलली ना बाळा, खरंच खूप छान केला, हुरूप आला मला जरा. मग मानिनी म्हणते, म्हणूनच मी तुम्हाला म्हणते रोज धाकट्या सुनबाईंबरोबर येऊन बोला, तुम्हाला खूप हुरूप येईल. असं आता लगेचच मानिनी हसत म्हणते आणि नंदिनीला प्रेमाने जवळ घेते. तर दुसरीकडे आता पार्थ हा आतमध्ये येतो आणि लगेचच म्हणतो, मला रम्याबद्दल काही वाटत नाही आहे, असं नाही आहे. तेव्हा रम्याला आनंद होतो. तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात. तिला वाटतं की पार्थचं सुद्धा माझ्यावर प्रेम असेल आणि असं तो आत्ता या क्षणी म्हणेल. तेव्हा वसू आता हसते आणि विचारते, काय बोलतोस बाळा पार्थ तू? अरे म्हणजे तुला रम्याबद्दल? तेव्हा आता पार्थ म्हणतो, हो वाटतं ना, मला एक मित्र म्हणून तिची काळजी वाटते, तिच्याबद्दल आपुलकी वाटते आणि मलाही वाटतं की तिने एकदम मूव ऑन व्हावं आता. रम्या तुला एक सांगू का, तू माझी पहिली मैत्रीण आहेस. अगं मी सांगतो ना तुला, तू अजून कुणाला भेटलीच नाहीयेस. ज्या नजरेने तू माझ्याकडे बघतेस ना, त्या नजरेने अजून तू कुणाकडेही दुसऱ्यांकडे पाहिलंच नाहीये. आणि हे जर का असंच करत राहिली तर तू कसं होईल सांग बरं मला. अगं तुझा मास्टरपीस तुझ्या बाजूला असेल पण तुला कळणार नाही. अगं तू म्हणतीये ना की मी मूव ऑन झाली आहे, मग मला असं वाटतं जो मुलगा तुला भेटायला येणार आहे त्याला का नाही भेटत तू? त्यावेळी आता वसू म्हणते, विक्रमने खरंच ग तुझ्यासाठी ना सोन्यासारखा मुलगा म्हणजे त्याचं स्थळ आणलंय ग रम्या, ऐकून घे जरा बाळा तू. मग आता पार्थसुद्धा म्हणतो, मला असं वाटतंय की एकदा भेटायला काही हरकत नाही रम्या, तू भेटून घे त्याला आणि नाही आवडलं ना तर सरळ रिजेक्ट कर ना तू. जसं तू माझ्या सर्व डिझाईन्स रिजेक्ट करते आणि तुला हवं तसं तू माझ्याकडे करून देते ना, तसंच. असं म्हणून तो रम्याकडे पाहतो तर रम्या डोळे बंद करते. हे बघ, हो म्हणण्याची अजिबातच सक्ती नाही. आपली गाठ कोणा ना कोणाशी तरी बांधलेलीच असते. जो मुलगा तुला भेटायला येणार आहे त्याला बघता क्षणी तुला असंही वाटू शकतं ना की ही इज द वन. त्यावेळी वसू अगदी तळमळीने सांगू लागते, बाळा रम्या बघ ना, तुला किती मनापासून हा समजवतोय, मग एकदा विचार करायला तर काय हरकत आहे सांग ना. तेव्हा रम्या या गोष्टीचा खूप विचार करते आणि म्हणते, ठीक आहे पार्थ, तुझी इच्छा आहे ना मी त्या मुलाला भेटावं, मग मी भेटते त्या मुलाला. असं म्हणून ती पार्थकडे पाहत राहते. तेव्हा आता वसू लगेचच तिला मिठी मारते. तरीही रम्याची नजर पार्थवरून हटतच नसते.
तर आता संध्याकाळी 4 वाजता ते पाहुणे लगेचच घरी आलेले असतात. त्यांचा चहा पाणीसुद्धा होतो. तेव्हा आशिष म्हणजे विक्रमचा मित्र हा म्हणतो, विक्रम अरे खूप झकास झालाय चहा, खूप आवडला मला, सुंदर हा, अप्रतिम. मग आता विक्रम म्हणतो, हो ते तर आहेच, पण तुझ्या चेहऱ्यावर ना अमेरिकेचं तेज मात्र चढलंय हां. त्यावेळी आता आशिष म्हणतो, अरे माझं जाऊ दे, चेहऱ्यावर सुद्धा आता चांगलंच भारताचं तेज चढलंय हां. अरे पूर्वीपेक्षा तू अजूनही यंग आणि हँडसम दिसायला लागलास. त्यावेळी विक्रम म्हणतो, अरे काही पण. आणि अनुजा वहिनींचं तर विचारूच नका, जाताना जशा होत्या ना तशाच आहे आत्ता पण हां. आणि अनुजाजवळ बसते आणि म्हणते, हो ना खरंच आहे, अनुजा वहिनी आहेत तशाच आहेत अजून. आणि अनुजा वहिनी तुम्ही तिकडे जाऊन काय काय उद्योग सुरू केलेत अहो, मी बघत असते नेहमी ऑनलाईन, खूप छान हा, असं म्हणून ती अनुजाचं कौतुक करते. तेव्हा आशिष म्हणतो की अहो काही विचारू नका, सुरुवातीला हिने इंडियन फळे तिकडे नेऊन त्याचे मुरांबे घातले, नंतर अमेरिकेतली लोकल फळं घेऊन त्याचे मुरांबे घातले आणि अमेरिकेतली ती लोक हॉट डिलिशियस इंडियन जाम असं म्हणून बोटं चाटत चाटत राहिले आणि खातात सुद्धा. त्यावेळी मंजू म्हणते, अरे वा, रम्याची सासू तर एकदम कर्तबगार आहे. मी काय म्हणते हो, ही लोणची करून विकायची का तिथे, कारण रम्या सुद्धा जाईलच ना तिकडे, ती विकेल तिकडे आपली लोणची. इथून आता हसतो आणि म्हणतो, हो मला लगेच रम्या दिसली बॅगमध्ये लोणची घेऊन जाताना, आय लाईक धिस हा, असं म्हणून आता तो तिच्याकडे पाहत गप्प राहायला सांगतो. मग सर्वजण हसतात. त्यानंतर आता लगेचच मानिनी ही घरातील सर्वांची ओळख करून देते की जेव्हा पार्थ आणि जीवा लहान होते तेव्हा तुम्ही त्यांना पाहिलं होतं, पण हा आमचा मोठा मुलगा पार्थ आणि हा धाकटा मुलगा जीवा, आणि ही आमची मोठी सून काव्या आणि ही धाकटी सून नंदिनी, अशी सर्वांची ओळख करून मानिनी देते. त्यावेळी आशिष म्हणतो, आणि माझ्या व अनुजाच्या प्रेमाचं प्रतीक हा मुलगा आमचा प्रतीक, असं म्हणून आता तो तिची ओळख जरा तो गमतीनेच करून देतो. त्यामुळे सर्वजण हसू लागतात. तर विक्रम म्हणतो, अरे तुम्ही फक्त चहा घेतला, काही घेतलंच नाही खायला. मिथुन राव म्हणतात, हो ना घ्या ना काहीतरी खायला. मग त्याला वाटतं मलाही काहीतरी खायला मिळेल, पण आशिष म्हणतो, नाही मला काहीच नको आता खायला, आम्हाला मुलगी पाहायची आहे अगोदर. तेव्हा लगेचच मिथुनचा चेहराच पडतो आणि तो आपला गप्प राहतो. आमचा मुलगा केव्हापासून जिची आतुरतेने वाट पाहतोय ती आहे तरी कुठे, असं आता लगेचच पुन्हा एकदा अनुजा सुद्धा म्हणते. मग त्यावेळी रम्याला आता वसवात तेथे घेऊन येते. मग रम्या आल्याबरोबरच सर्वांच्या अगोदर पाया पडते. तेव्हा सर्वजण सुखी राहा असा आशीर्वाद देतात. त्यावेळी आता रम्याची ओळख करून देत विक्रम सांगतो, आमची रम्या खूप गुणी मुलगी आहे हां, असं म्हणून तो आता रम्याला त्या दोघांचीही ओळख सांगतो. आणि प्रतीक तू काय करतोस रे तिकडे अमेरिकेत, असं विचारतो. त्यावेळी प्रतीक म्हणतो की मी फायनान्समध्ये आहे, ह्या कंपन्यांचे पैसे मी इन्व्हेस्ट करतो. त्यावेळी आता वसू म्हणते, अरे वा, मैंने सुद्धा आर्किटेक्टमध्ये मास्टरी केली आहे. खरं तर तिचे वडील खूप लहान असतानाच गेले, त्यामुळे विक्रमनेच आम्हाला आधार दिला, मला लवकरात लवकर त्यानेच सावरलं, आमच्या दोघींनाही सांभाळलं. आणि ती फक्त तिच्या त्या कामामध्येच मास्टर नाही आहे हां, कुकिंगमध्ये पेंटिंगमध्ये सुद्धा ती खूपच तरवेज आहे. तिच्या हातचे तुम्ही कांदे पोहे खाल ना तेव्हा तुम्हाला समजेल. त्यानंतर रम्याने बनवलेले जे पोहे असतात ना ते लगेचच पाहुणे मंडळींना देतात. मग आशिष म्हणतो, अरे वा, खूप छान पोहे बनवलेत. त्यावेळी अनुजासुद्धा म्हणते, हो खूप सुंदर पोहे बनवलेत, खूप छान टेस्ट आहे हां. तेव्हा रम्या थँक्यू असं म्हणते. मग त्यानंतर आशिष म्हणतो, मी आता थेट मुद्द्यालाच हात घालतो, अजिबात वेळ आपल्याला दवडायचा नाही. आम्हाला रम्याकडून कोणत्याही अपेक्षा नाही आहेत, कारण आम्हाला तर मुलगी पसंतच आहे. आता फक्त तुम्ही नारळ आणि मुलगी एवढंच द्यायचं, बाकी काही नाही. त्यावेळी अनुजा म्हणते, हो मला सुद्धा मुलगी खूप पसंत आहे, आम्ही तिला मागच्याच वेळी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. आणि प्रतीक तुझं काय म्हणणं आहे बाळा. तेव्हा प्रतीक म्हणतो, हो मलाही पसंत आहे. असं म्हटल्याबरोबरच आता रम्याला धक्का बसतो. तर सर्वजण रम्याकडे पाहू लागतात आणि घरातील इतर सर्वांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. त्यावेळी वसू म्हणते, रम्या अगं बाळा, हवं तर तू आणि प्रतीक थोडा वेळ गप्पा मारा, काही हरकत नाही. तेव्हा मानिनी म्हणते, हो ना अगदीच, तुम्हा दोघांना जर एकमेकांशी काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. त्यावेळी रम्या आता म्हणते, तुम्ही आणि तुमची फॅमिली खरंच खूप चांगली माणसं आहात. तुमच्या घरी जर सून म्हणून मी आले तर माझ्यासारखी नशीबवान मीच असेल, कारण इतक्या मोठ्या मनाचा नवरा आणि सासू सासरे मिळायला सुद्धा अगदी भाग्यच लागतं.
तेव्हा आता लगेचच मानिनी विचारते, रम्या तू हे काय बोलतीयस ग? तेव्हा आता लगेचच रम्या म्हणते, अगं मामी, एका लग्न झालेल्या मुलीचा हात मागायला हे आले आहेत. हे ऐकताच आता प्रतीक, अनुजा आणि आशिषला खूपच मोठा धक्का बसतो. वसूला सुद्धा एकदम शॉक बसतो की रम्या अचानक अशी कशी पलटली, अशी कशी बोलायला लागली. तेव्हा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे आता पाहू लागतात की आलेल्या पाहुण्यांसमोर ही काय बरळती आता. पुढे आता रम्या म्हणते, जर माझं लग्न झालं असेल तर हे का मला पाहायला आले? त्यासाठी मला यांचं कौतुकच करायला नको का? आणि ही गोष्ट जर त्यांना माहीत नसेल तर आपणच त्यांना सांगायला हवी ना. तेव्हा लगेचच पुढे ती सांगू लागते की तुम्ही एका लग्न झालेल्या आणि मनाने दुसऱ्याच मुलाशी एकमत असलेल्या मुलीशी तुमच्या मुलाचं लग्न ठरवायला आले आहात. तेव्हा प्रतीक, अनुजा तिच्याकडे पाहतच राहतात. तर आता घरातील सर्वजण रागातच रम्याकडे पाहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्या प्रतीकला म्हणते, मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत, कारण माझं आणि पार्थचं लग्न झाले असं म्हणून ती गळ्यात मंगळसूत्र दाखवते. त्यानंतर आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर आता लगेचच काव्य रूममध्ये जाते आणि खूप रडत असते. म्हणते की मानलं रम्याला, तिचं प्रेम पार्थवर आहे. तर तिने लगेचच सर्वांना ओरडून ओरडून सांगितलं, पण मी असं बेधडक का नाही सांगू शकले की माझं सुद्धा जीवावर प्रेम होतं, ते मी बोलू का रम्याशी, असं म्हणून ती लगेचच रम्याच्या रूममध्ये जाते. त्यावेळी काव्या, तू आलीस असं रम्या विचारते. तेव्हा तुझ्याशी बोलायचे असं लगेचच काव्या म्हणते. रम्याला जरा भीतीच वाटते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.